अनोखं प्रेम भाग 24. डॉक्टर निघून गेल्यावर शिवम बराच वेळ त्यांच्या बोलण्याचा विचार करत होता. मनात विचारांचं काहून माजलं होतं. त्याच्या डोक्यात खूप सारे प्रश्न होते, ज्यांचं उत्तर त्याला शोधायचं होतं. रोहित टेन्शनमध्ये शिवमकडे पाहत होता. तो कधी काय विचारेल याचं टेन्शन रोहितला आलं होतं. शिवम रोहितकडे वळला. डॉक्टरने सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तर मला समजल्या, पण एक गोष्ट मला समजली नाही की माझा ॲक्सिडेंट कसा काय झाला होता. माझ्या डोक्याला इतका मार लागला, ज्यामुळे मी सगळं विसरलो आहे. तो रोहितकडे रोखून पाहत म्हणाला. आता रोहितला काय उत्तर द्यावं ते कळेना. दादा, हेच तर समजत नाहीये. आता डॉक्टर म्हणाले की तुझ्या डोक्याला खूप खोल जखम झाली आहे, ज्याच्यामुळे तुझी मेमरी गेली आहे. रोहित घाबरून काहीही बोलत होता. ठीक आहे, मला तर काही आठवत नाहीये, पण तुला ते सगळं माहीत आहे ना की माझा ॲक्सिडेंट कसा झाला होता. तू मला सांग की नक्की काय घडलं होतं. शिवम रोहितला खुदून खुदून विचारत होता. रोहितला काय बोलावं ते सुचेना, पण इतक्यात सुहानी दरवाजा उघडून आतमध्ये आली. तिच्या हातात ज्यूसचा ग्लास होता. तिने तो ग्लास टेबलवर ठेवला आणि उभी राहिली. तिला पाहून शिवम तिला प्रश्न विचारण्यासाठी तिच्याजवळ गेला. त्याचवेळी ती पटकन मागे वळली आणि शिवमला धडकली. दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागले. काही क्षणांसाठी एकमेकांमध्ये हरवून गेले. भानावर येत शिवमने आपली नजर बाजूला केली आणि ते दोघेही व्यवस्थित उभे राहिले. रोहित चकित होऊन दोघांकडेही पाहत होता. काय नाव सांगितलं होतं आईने तुझं? तुझं नाव काय आहे? तो सुहानीकडे पाहत म्हणाला. सुहानी नाराजीने त्याच्याकडे पाहत होती. सुहानी, दादा तिचं नाव सुहानी आहे, रोहित मध्येच म्हणाला. सुहानी, आईने मला सांगितलं होतं की तू माझा जीव वाचवला आहेस. म्हणजे तुला तर माहीतच असेल की माझा ॲक्सिडेंट कसा काय झाला होता आणि माझ्या डोक्याला ही जखम कशी झाली. सुहानी घाबरून इकडे तिकडे पाहायला लागली. तिला काय उत्तर द्यावं ते समजेना. जर तिने शिवमला सांगितलं की तिच्यामुळे तसा ॲक्सिडेंट झाला होता, तर शिवमच्या मनात तिच्याबद्दल परत गैरसमज निर्माण होईल आणि तो तिला चुकीचा समजायला लागेल. म्हणून ती पटकन खाली वाकली आणि ज्यूसचा ग्लास हातात घेऊन तो त्याच्यासमोर केला. पण शिवम तिच्याकडे रोखून पाहत होता. परिस्थिती सांभाळण्यासाठी रोहित तो ज्यूस मी पितो असे म्हणाला. ते ऐकून सुहानी तो ग्लास पटकन रोहितजवळ घेऊन गेली. पण शिवम मात्र तो विषय सोडायला तयार नव्हता. सुहानी, मी तुला काहीतरी विचारलं आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. आता सुहानी आणि रोहित दोघंही फसले होते, पण आईने त्यांना त्यातून बाहेर काढलं. अरे हो सुहानी, शिवमला सांग ना की तू त्याला कुठे भेटली होतीस. आई त्यांच्याजवळ येत म्हणाल्या. शिवम, ते तू आईवर नाराज होऊन कुठेतरी बाहेर गेला होतास, तेव्हाच तुझा ॲक्सिडेंट झाला आणि सुहानीनेच तुला मदत केली. तिने पटकन तुला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तुला रक्ताची गरज होती. योगायोगाने तिचा ब्लड ग्रुपही तुझ्या ब्लड ग्रुपशी मॅच झाला. तिने तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवला आहे. आईने आणि रोहितने मनाने काहीतरी स्टोरी बनवली. शिवम संशयाने त्यांच्याकडे पाहत होता. माझा अजून एक प्रश्न आहे. तुम्ही मला सांगितलं की सुहानीने माझा जीव वाचवला आहे, पण जेव्हा मी सुहानीला प्रश्न विचारत होतो तेव्हा ती तर गुपचूप उभी होती आणि तुम्ही दोघे प्रमाणापेक्षा जास्तच बोलत आहात, तो त्यांना म्हणाला. शिवम बेटा, मी माझ्या मनाने थोडीच तुला काही सांगत आहे. सुहानीने ते सगळं बघितलं, मग तिने येऊन आम्हाला सांगितलं आणि त्यामुळेच आता आम्ही तुला सांगत आहोत. हो की नाही सुहानी? आई सुहानीकडे पाहत म्हणाल्या. हो आई, अगदी बरोबर. आई बघा ना, हा ज्यूस कुणीच घेत नाहीये. मी एक काम करते, मी तो खाली घेऊन जाते. असे म्हणून तिने ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि पटकन खाली निघून गेली. शिवम साशंक नजरेने सुहानीकडे पाहत होता. शिवम बेटा, तुला आरामाची गरज आहे, त्यामुळे तू आता आराम कर. आणि हो, आता काही दिवस तू ऑफिसला अजिबात जायचं नाहीये. जोपर्यंत तू पूर्णपणे ठीक होत नाही, मी तुला ऑफिसला जाऊ देणार नाही. तुला कामच करायचं असेल तर तू तुझ्या स्टाफला घरी बोलावून घेऊ शकतोस. वाटलं तर मी बोलावून घेते. आईंनी विषय बदलला. शेवटी शिवमने होकारार्थी मान हलवली. आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या खाली गेल्या. ज्यावेळी आईने शिवमला सांगितलं होतं की सुहानी त्याची पत्नी आहे, नेमकं त्याच वेळी शिवमला चक्कर आली होती. त्यामुळे त्याला आईचं बोलणं काही समजलं नव्हतं. पण नंतर डॉक्टरने शिवमला जबरदस्तीने काही आठवण करून देऊ नका म्हणून सांगितल्याने आता त्याला पुन्हा ते सांगणं धोक्याचं होतं.
म्हणून त्यांनी सध्या शिवमला काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने शिवम आपली एक फाईल शोधत होता. त्याने आपल्या बेडरूममधील एक वॉर्डरोब उघडला आणि तो आश्चर्यचकित झाला. त्या वॉर्डरोबमध्ये सुहानीचे ड्रेस, दागिने आणि अजून बरंचसं सामान होतं. आपल्या रूममध्ये लेडीज ड्रेस कसे आले याचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याने एका सर्वंटला बोलावलं आणि त्याला ते सगळे कपडे आणि ज्वेलरी खाली काढायला लावली. मी एकच दिवस घरी नव्हतो आणि माझा रूम स्टोअरूम बनला आहे. हे कपडे कुणाचे आहेत आणि ते माझ्या रूममध्ये का ठेवले आहेत? शिवमने रागाने विचारलं. सर, ते आपल्या घरी पाहुणे आले होते, त्यांचे कपडे आहेत, सर्वंट घाबरत म्हणाला. पाहुणे आले होते तर त्यांचे कपडे माझ्या रूममध्ये काय करताय? त्यांच्यासाठी आपल्याकडे गेस्ट रूम आहे ना. त्याने ते सगळे कपडे आणि सामान रूमच्या बाहेर न्यायला लावलं. ते सामान काढताना त्या सर्वंटच्या हातातून शिवम आणि सुहानीच्या लग्नाचा फोटो खाली पडला, पण त्याच्या ते लक्षात आलं नाही आणि इतर सगळं सामान घेऊन तो रूमच्या बाहेर गेला. तो फोटो उलटा पडलेला होता. शिवमने त्या फोटोकडे पाहिलं आणि तो हातात घेतला. तो त्या फोटोकडे बघणार इतक्यात कुणीतरी दरवाजावर टॅप केलं. त्याच्या ऑफिसचे कर्मचारी मीटिंगसाठी आले होते, म्हणून त्याने तो फोटो एका बाजूला ठेवून दिला आणि ऑफिसच्या लोकांबरोबर बोलण्यात बिझी झाला. त्या लोकांनाही आई आणि बाबांनी आधीच सगळ्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे कुणीही शिवमसमोर तो शॉक होईल असं काही बोलले नाही. इकडे सुहानी आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत विचार करत होती. हे देवा, तुझ्या आशीर्वादाने शिवम मला परत वापस भेटला आहे. माझ्यावर तुझा आशीर्वाद कायम असू दे, म्हणजे माझी हिंमत कधीही तुटणार नाही आणि मी शिवमला सगळं काही आठवून देण्यात यशस्वी होईल. इतक्यात तो सर्वंट सुहानीचे सगळे कपडे आणि सामान घेऊन तिच्या रूममध्ये आला. त्याने सुहानीला सांगितलं की शिवमने तिचं सगळं सामान रूमच्या बाहेर काढायला लावलं आहे. हे सगळं होणार याची सुहानीला कल्पना होती. तिने ते सगळं सामान तेथे ठेवायला लावलं. ते सामान ठेवून सर्वंट निघून गेला. त्या सामानामध्ये शिवम आणि सुहानीच्या लग्नाचा अल्बम होता. सुहानीने तो अल्बम हातात घेऊन तो उघडला आणि आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा द्यायला लागली. त्या फोटोंकडे पाहून ती खूप इमोशनल झाली होती. ती बराच वेळ ते फोटो पाहत होती. अल्बम पाहता पाहता सोफ्यावरच तिला झोप लागली. इकडे आपल्या बेडरूममध्ये शिवमही खूप बेचैन झाला होता आणि त्याचं कारण काय आहे ते त्याला समजत नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हरवली आहे. त्याला आपल्या आयुष्यात काहीतरी अधुरेपणा जाणवत होता, पण हे सगळं कशामुळे होत आहे ते त्याला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी शिवम नाश्ता करायला डायनिंग टेबलजवळ आला आणि खुर्चीवर जाऊन बसला. आई आधीच तिथे बसलेल्या होत्या. त्याने आईला प्रेमाने गुड मॉर्निंग म्हटलं. इतक्यात सुहानीही तिथे आली. तिने आईला गुड मॉर्निंग म्हटलं आणि शिवमलाही सर म्हणून गुड मॉर्निंग म्हटलं. पण आकडू शिवमने तिच्या गुड मॉर्निंगचं उत्तर दिलं नाही. तिने त्याच्याकडे पाहून तोंड फुगवलं आणि आईकडे बघितलं. आईने तिला इशाऱ्याने समजावून सांगितलं. सुहानी त्याला नाश्ता सर्व करायला लागली, पण शिवम सगळ्या गोष्टी सुहानीकडून घेत होता आणि स्वतः नाश्ता आपल्या प्लेटमध्ये काढून घेत होता. सुहानी तोंड फुगून त्याच्याकडे बघत होती. सुहानीने आज परत त्याच्यासाठी त्याला आवडतो म्हणून पास्ता बनवला होता. आईने शिवमला सांगितलं की पास्ता सुहानीने बनवला आहे. त्याने एक घास खाऊन बघितला. ती चव त्याला ओळखीची वाटत होती. ती तशीच चव होती जशी त्याला आवडत होती. आईने त्याला विचारलं की पास्ता कसा झाला आहे, पण त्याने उत्तर देणं टाळलं. सुहानीने त्याच्या आवडीची ब्लॅक कॉफी त्याच्यासमोर आणून ठेवली. त्याने ती कॉफीही पिऊन पाहिली. त्या कॉफीची चवही तशीच होती जशी त्याला हवी होती. त्याला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत होतं, पण तो काही बोलून दाखवत नव्हता. आज एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तो ऑफिसला जाणार होता. त्याने आईला ऑफिसला जाऊ देण्याची रिक्वेस्ट केली. शेवटी आईंनाही ते मान्य करावं लागलं. त्याच्या निघण्याआधी त्याचा वॉलेट आणि त्याची महत्त्वाची फाईल सुहानीने आधीच काढून ठेवलेली होती. सुहानीला त्याच्या काही म्हणण्याच्या आधीच या गोष्टी कशा काय माहीत आहेत याचं त्याला फार आश्चर्य वाटत होतं. आईंना बाय करून तो ऑफिसला जायला निघाला. शिवम तिथून बाहेर जाताच सुहानी हळूच खाली आली. शिवम तिला त्याच्या घरातील आणि ऑफिसमधील कर्मचारी समजत होता, त्यामुळे तीही आज ऑफिसला निघाली होती. तिने आईंना संध्याकाळी भेटते म्हणून सांगितलं. आईंना हक करून तीही ऑफिसला निघाली. आईने तिला ऑल द बेस्ट म्हणून विश केलं. ऑफिसमध्ये शिवम आपलं काम करत होता. सुहानी मात्र फक्त त्याच्यावर नजर ठेवून होती आणि त्याच्या रागापासून इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
मेमरी गेल्यापासून तो परत पहिल्यासारखा रागिष्ट शिवम बनला होता आणि सगळ्यांवर चिडचिड करायला लागला होता. ऑफिसचा पिऊन जेव्हा कॉफी काही मिनिटं उशिरा घेऊन आला तेव्हा तिला माहीत होतं की शिवम त्याच्यावर चिडेल, म्हणून ती कॉफी तिने स्वतःकडे घेतली आणि ती कॉफी घेऊन ती शिवमच्या केबिनमध्ये गेली. तिने कॉफी शिवम समोर ठेवली. ही आहे तुमची ब्लॅक कॉफी, बिना साखरेची, एकदम कडू, सुहानी हसत म्हणाली. शिवमने तिच्याकडे न पाहता आपल्या घड्याळात पाहिलं. सुहानीने आपलं तोंड फुगवलं. कॉफी कडूच चांगली असते. आणि आता यानंतरची कॉफी बरोबर? शिवम बोलायला लागला, पण सुहानीने त्याला वाक्य पूर्ण करू दिलं नाही. यानंतरची कॉफी तुम्हाला ठीक 12:15 वाजता हवी आहे, ती पटकन म्हणाली. शिवम आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागला. सुहानीला सगळ्या गोष्टी आधीच कशा माहीत असतात याचं त्याला फार आश्चर्य वाटत होतं. तो तिच्याकडे रोखून पाहायला लागला. त्याला असं पाहताना पाहून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली. त्याला हॅव अ नाईस डे म्हणत ती केबिनच्या बाहेर निघून गेली. सुहानीचं त्याच्या आसपास असणं शिवमच्या मनात एक वेगळीच बेचैनी निर्माण करत होतं, पण त्याचं कारण त्याला काही समजत नव्हतं. ऑफिसमध्ये बाबा आणि रोहितनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की शिवमला त्याच्या लग्नाबद्दल आणि सुहानीबद्दल कुणीही काही बोलायचं नाही. त्यामुळे ऑफिसचा सगळा स्टाफ सांभाळूनच बोलत होता. शिवम सुहानीशी थोडा रूडलीच बोलत होता, पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की सुहानी आपलं काम खूप मनापासून करत होती. ती तिच्या कामात खूप दक्ष आहे. दिवसभर तिची बरीच धावपळ सुरू होती, त्यामुळे तो मनातून तिच्या कामावर इम्प्रेस झाला होता. पण ही गोष्ट बोलून मात्र दाखवली नाही. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर सुहानीला खूप थकवा जाणवत होता. बरंच काम असल्याने ती खूप उशिरा घरी आली होती. आईंना तिने फोन करून सांगितलं होतं की तिला घरी येण्यास उशीर होणार आहे, त्यामुळे डिनरसाठी तिची वाट पाहू नका. शिवम लवकर घरी आला असल्याने तो डिनर करून आपल्या रूममध्ये गेला होता. बाकी सगळेही आपापल्या रूममध्ये आराम करत होते. सुहानीने थोडंसं जेवण केलं आणि ती थोड्या वेळासाठी हॉलमध्ये सोफ्यावर बसली आणि तिथेच तिला डुलकी लागली. रात्री शिवम जेव्हा पाणी घेण्यासाठी आपल्या रूमबाहेर आला तेव्हा त्याला सुहानी हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली दिसली. त्याने आपला घसा साफ करून सुहानीला जागा करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती उठली नाही. मग शिवमने तिचं नाव घेऊन तिला आवाज दिला. सुहानीने आपले डोळे उघडले आणि ती झोपेतच प्रेमाने त्याच्याकडे पाहून हसायला लागली. शिवमने परत एकदा तिला आवाज दिला, त्यामुळे सुहानी भानावर आली. ती उठून उभी राहिली. सुहानी, ही काय झोपण्याची जागा आहे? तू इथे का झोपली आहेस? त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. सुहानीने सांगितलं की ती तिथे बसली होती, पण तिला कधी झोप लागली ते तिला समजलंच नाही. शिवमने तिला आपल्या रूममध्ये जाऊन झोपायला लावलं. सुहानीने होकारार्थी मान हलवली. शिवम परत आपल्या रूममध्ये जायला लागला, पण इतक्यात सुहानीला चक्कर आली आणि ती परत जोरात सोफ्यावर पडली. त्या आवाजाने शिवमने मागे वळून पाहिलं तर सुहानी सोफ्यावर पडलेली दिसली. तो पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला आवाज द्यायला लागला, पण यावेळी सुहानी काही प्रतिसाद देत नव्हती. काळजीने तो तिचा हात पकडायला लागला, पण त्याने संकोचून आपला हात मागे घेतला. थोडा विचार करून शेवटी त्याने तिचा हात पकडला. त्यावेळी त्याला समजलं की सुहानी तर तापाने फणफणली आहे. आता जास्त विचार करत न बसता त्याने तिला हळुवारपणे उचलून घेतलं आणि तिला तिच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं आणि डॉक्टरला फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टर येईपर्यंत त्याने आई, रोहित आणि दिशालाही तिथे बोलावून घेतलं. सगळे सुहानीची अवस्था पाहून चिंताग्रस्त झाले होते. त्यांना ताप आहे. कधीकधी तणाव जास्त असला तर व्यक्तीला चक्करही येते. यांना जास्त ताप आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कपाळावर ओल्या कपड्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतील, डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी मेडिसिन लिहून दिली आणि ते निघून गेले. शिवम सुहानीच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. त्याला तिची काळजीही वाटत होती. त्याला तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ जाणवत होती. दिशाने बाकी सगळ्यांना झोपायला जायला सांगितलं आणि ती स्वतः सुहानीजवळ थांबली. शिवम तिथून जायला लागला, पण त्याचा पाय काही निघत नव्हता. तो वारंवार सुहानीकडे वळून पाहत होता. दिशाने थंड पाण्याच्या पट्ट्या सुहानीच्या कपाळावर ठेवायला सुरुवात केली. शिवम बराच वेळ तिथे थांबलेला होता. नंतर तो आपल्या रूममध्ये निघून गेला, पण तरीही त्याला स्वस्थ झोप लागत नव्हती. त्याला समजत नव्हतं की तो सुहानीसाठी इतका बेचैन का झाला आहे. काही वेळाने दिशाने त्याला फोन करून सांगितलं की सुहानीचा ताप उतरला आहे, ती आता ठीक आहे.
तेव्हा कुठे त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी शिवमचं खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. तरीही तो सकाळी आधी सुहानीला भेटायला तिच्या रूममध्ये आला. सुहानी शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती. तो भान हरपून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. इतक्यात दिशा तिथे आली. तिचा आवाज ऐकून शिवम भानावर आला. त्याने दिशाला सांगितलं की तो सुहानीची तब्येत कशी आहे ते विचारायला आला होता. दिशाने त्याला सांगितलं की सुहानी आता एकदम ठीक आहे. तिचा ताप उतरला आहे. त्यामुळे शिवमला हायसं वाटलं. त्याने दिशाला सांगितलं की आज सुहानीला ऑफिसमध्ये येण्याची काही गरज नाही. तिला आराम करायला सांग. आणि तो सुहानीकडे एकदा बघून रूम बाहेर गेला. दिशाला हे बघून फार आनंद झाला की शिवमच्या मनात अजूनही सुहानीबद्दल काळजी आहे. त्यामुळे तिला वाटलं की शिवमला लवकरच सगळं आठवेल. सुहानी उठल्यावर दिशाने सगळं तिला सांगितलं. ते ऐकून सुहानी खूप आनंदली. ती आपल्या मनावर दगड ठेवून सगळं काही सहन करत होती. शिवमच्या मनात तिला जागा आहे हे पाहून ती मनोमन सुखावली आणि तिचं सगळं दुखणं पळून गेलं. आज तिला ऑफिसला जायचं नव्हतं, पण तिला शिवमच्या आसपास राहायला आवडत होतं. ती दिवसभर बोर झाली होती. आता तिने शिवमचा आणि तिच्या लग्नाचा फोटो बाहेर काढला आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली. तोच तिला आईंनी आवाज दिला म्हणून ती फोटो तिथेच ठेवून घाईघाईने उठून बाहेर गेली. खिडकी उघडीच होती, त्यामुळे तो फोटो हवेमुळे उडून खाली पडला आणि उडत उडत रूम बाहेर गेला. इकडे शिवम आपल्या कारमध्ये बसून घरी येत होता. काहीतरी घेण्यासाठी गाडी एका बाजूला थांबवून ड्रायव्हर बाहेर गेला होता. शिवम टाइमपास करण्यासाठी विंडो उघडून बाहेर बघत होता. इतक्यात त्याला सुहानीची एक मैत्रीण भेटली. ती शिवमजवळ आली आणि शिवमला सुहानीबद्दल विचारपूस करायला लागली. शिवमला समजत नव्हतं की ही अनोळखी मुलगी मला सुहानीबद्दल का विचारते ते. तो काही न बोलता फक्त आश्चर्याने बघत होता. इतक्यात ड्रायव्हर परत आला आणि त्याने ती मुलगी आणखी काही बोलायच्या आत गाडी तिथून बाहेर काढली. शिवम आता खूप कन्फ्यूज झाला होता. तो घरी आला आणि आपल्या रूममध्ये जाऊन त्याने चेंज केलं. सुहानी आईबरोबर किचनमध्ये होती. रात्री जेवणं वगैरे आवरल्यानंतर शिवम आपल्या रूममध्ये जात होता. तो सुहानीच्या रूमबाहेर त्याला एक फोटो दिसला. आधी त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो पुढे जायला लागला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की त्या फोटोमध्ये तोही आहे. त्याने मागं वळून पटकन फोटो उचलला आणि तो फोटो बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फोटोमध्ये तो आणि सुहानी नवरी आणि नवरदेवाच्या वेशात होते. शिवम डोळे विस्पारून त्या फोटोकडे पाहत होता. रागाने त्याचा चेहरा लाल झाला होता. त्याला वाटलं की तो खोटा फोटो तयार करून सुहानी त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात सुहानी आपलं काम आवरून तिथे आली. त्याच्या हातात त्यांच्या लग्नाचा फोटो बघून ती शॉक झाली. ती काही बोलणार होती, पण शिवमने हात पुढे करून तिला गप्प राहायला लावलं. तिला तिच्या रूममध्ये नेऊन तो फोटो त्याने तिच्यासमोर केला आणि काहीही विचार न करता शिवमने तिला जाब विचारायला सुरुवात केली. हे काय आहे सुहानी? हे काय प्रकरण आहे? आधी मी समजत होतो की तू फक्त एक जिद्दी मुलगी आहेस. तुझं माझ्या आसपास फिरणं, माझ्या सांगण्याआधीच माझी कामं करणं, ही सगळी कामं करण्यामागं तुझा काहीतरी उद्देश आहे. आता मला समजलं. तू हे असले खोटे फोटो तयार करून मला फसवण्याच्या तयारीत होतीस. पण नक्कीच तू हे एकटी करत नाही आहेस. यात अजूनही कुणीतरी सहभागी आहे. तू हे मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू भरून फिरत असतेस ना? नक्कीच तुझा पतीही यात सहभागी आहे. तू पैशांसाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस? शिवम खूप तावातावाने बोलत होता. सुहानी आपली सफाई देण्याचा प्रयत्न करत होती, पण तो तिचा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. रडतच ती तिथून निघून गेली. शिवम अजूनही रागाने थरथरत होता. त्याला ही गोष्ट आईच्या कानावर घालायची होती, म्हणून तो आईच्या रूममध्ये गेला. आई झोपण्याची तयारी करत होत्या. शिवमला पाहताच त्यांनी हसत प्रेमाने शिवमकडे पाहिलं, पण शिवमच्या चेहऱ्यावरचा राग पाहून त्यांचा चेहरा उतरला. त्याने तो फोटो आईपुढे केला. आई, तुला या मुलीवर खूप विश्वास होता ना? बघ तिने काय केलं आहे. हे असले खोटे फोटो तयार करून ती आपल्याला धोका देत आहे, तो रागाने म्हणाला. आई तो फोटो बघून शॉक झाल्या. शिवमच्या तब्येतीसाठी ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवलेली होती, पण आता शिवमला खरं काय ते सांगावंच लागणार होतं. शिवम सारखा सुहानीला हर्ट करत होता आणि आता आईलाही सुहानीचे अश्रू पाहवत नव्हते. त्यामुळे त्यांनी शिवमला सगळं खरं सांगण्याचा निर्णय घेतला.
क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.